श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 26 मराठी। कमठ कुंभार आपली पत्नी राजकन्या सत्यवती आणि गर्दभराजाला घेऊन अवंती नगरीत आला व तिथे राहायला लागला। एकदा सत्यवतीने कमठाला प्रश्न केला, माझे पती माझ्याकडे लक्ष का देत नाही आणि ते मनुष्यवाणीमध्ये कधी बोलणार? कमठाने सत्यवतीने विचारलेला प्रश्न गाढवाला विचारला, तेव्हा गाढव म्हणाले, ज्यावेळी मी योग्य होईल तेव्हा मूळ रूप घेऊन मी तिची इच्छा पूर्ण करील। पण कमठास या उत्तराचे आश्चर्य वाटले, त्यामुळे त्याने ते सत्यवतीस सांगितले। त्याच रात्री गाढवाने आपले मूळ रूप कमठ, त्याची पत्नी आणि सत्यवतीला दाखविले। ज्या खोलीमध्ये हे दिव्य दर्शन घडविले तेथे दिव्य प्रकाश पडला होता। सुरोचन गंधर्व व सत्यवतीने आनंदाने प्रपंचास सुरुवात केली। त्या दोघांचा विवाह गंधर्व पद्धतीने झाला। सुरोचन गंधर्वाने सांगितले, सत्यवतीस पुत्ररत्न प्राप्त होईल व हा पुत्र पुढे कीर्तिवान आणि यशस्वी राजा होईल। त्याचे नाव विक्रमादित्य असे ठेवा। पुत्ररत्न प्राप्त झाल्याबरोबर मी मृत्यूलोक सोडून स्वर्गलोकी जाईल। सुरोचन गंधर्वाने सांगितल्याप्रमाणे सत्यवतीस पुत्ररत्नाची प्राप्ती झाली व सुरोचनास स्वर्गात नेण्यासाठी विमान आले। आपला पती आपणास सोडून जाईल यामुळे सत्यवतीला दुःख अनावर झाले व ती रडू लागली। तेव्हा सुरोचन गंधर्व म्हणाला, प्रिये, मी स्वर्गलोकी चाललो म्हणून शोक करू नको। तू माझे स्मरण कर, मी लगेच तुझ्या समोर प्रगट होईल। सत्यवतीस असा धीर देऊन सुरोचन गंधर्व स्वर्गलोकी गेला। इकडे विक्रमादित्य मोठा होऊ लागला। लहान वयातच तो सर्वज्ञानी झाला। त्याला सर्व विद्यांचे सखोल ज्ञान प्राप्त झाले। तरुण झाल्यावर त्याला नगरामध्ये जकात वसुलीचे काम मिळाले व आपल्या गोड स्वभावामुळे तो सर्वांचा आवडता झाला। इकडे भर्तरीनाथाला पशुपक्ष्यांची भाषा येत असल्यामुळे त्याने दरोडेखोर दरोडा टाकण्यास येणार असल्याचे आधीच सांगितल्यामुळे व्यापाऱ्यांनी आधीच योग्य उपाय केला, त्यामुळे दरोडेखोर पळून गेले। भर्तरीनाथाच्या या अद्भुत कलेमुळे व्यापाऱ्यांनी त्याचे कौतुक केले। चित्रमा नावाचा एक महान गंधर्व राक्षसाच्या जन्माला आला होता व जो कोणी पराक्रमी मनुष्य या राक्षसाचा वध करून त्याचा रक्ताचा टिळा आपल्या कपाळावर आणि नगराच्या मुख्य द्वारावर लावेल तो महान राजा होईल, असे भर्तरीनाथाने भविष्य वर्तविले व विक्रमादित्याने हे सर्व ऐकले। त्यामुळे विक्रमादित्य धाडसी योद्धा होता। त्याने राक्षसाला ठार मारले। त्यामुळे चित्रमा गंधर्व राक्षस जन्मातून मुक्त झाला व पराक्रमामुळे विक्रमादित्यास चिंतामणी, वैडूर्य, हिरक व कामद ही रत्ने प्राप्त झाली। काही दिवसांनी ते व्यापारी विक्रमादित्यास भेटले, तेव्हा विक्रमादित्याने भर्तरीनाथाबद्दल विचारले असता व्यापाऱ्यांनी भर्तरीबद्दल सर्व काही खरे सांगितले। एक दिवस भर्तरीनाथ व विक्रमादित्याची भेट झाली। त्यांमध्ये चांगली मैत्री झाली व विक्रमादित्याने भर्तरीनाथला आपल्या घरी नेले व आपल्या मातेसोबत ओळख करून दिली व मी याला आपला भाऊ मानला आहे। लहानपणीच याचे आई वडील मृत्यू पावले आणि हा अनाथ झाला। आता आपणच याला सांभाळू, असे विक्रमादित्याने आपल्या मातेला सांगितले व भर्तरीनाथ विक्रमादित्याकडेच राहू लागला। फलश्रुती, या अध्यायाच्या श्रवण पठनाने गोहत्येचे पातक नष्ट होते व संतती प्रेमाने राहते, असे ग्रंथात दिले आहे।